रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ. आज ते गुरुकृपेचे अभंग थोडे बाजूला ठेवलेत आपण पुढच्या सेशनसाठी. आणि नेहमीच्या अभंगांकडेच. हो. अं, मला आश्चर्य वाटतं की मी तीच तीच गोष्ट परत सांगतोय का काय असं वाटतं. आणि तुकाराम खरंच तीच तीच गोष्ट सांगत असतात. तुकारामांना तीच गोष्ट अनेक पद्धतीनं सांगायची आहे. त्यामुळं आणि आपल्या परंपरेचं सुद्धा हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे एका गुरूंचं मी विधान वाचत होतो की भारतीय परंपरेमध्ये नवीन ज्ञान म्हणजे मिश्किल आहे ते वाक्य. नवीन ज्ञान निर्मितीला काही स्कोप नाही असं त्या गुरूंचं म्हणणं झालेलं आहे. ज्ञान आता ते ज्ञानाचा अनुवादच तुम्ही करायचा आहे. अर्थात हे भौतिक ज्ञानाबद्दल खरं नाही आहे. आपण नवीन नवीन शिकत जातोय. पण सर्व काही एकच आहे, तोच आहे आणि त्याच्यापासूनच सर्व झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व जाणार आहे. आपला सगळा म्हणजे चार महावाक्य सोडून ज्ञान नाही आहे असं असं त्यांचं म्हणणं आहे. की ह्याचा अर्थ सांगत राहा तुम्ही निराळ्या पद्धतीनं. हा अर्थ अनुभवत असा सांगा, पण ह्याच्यापेक्षा काही नवीन ज्ञान तुम्ही निर्माण करू शकाल असं वाटत नाही. असं असं एक एका गुरूंचं वाक्य होतं. असो. तर त्यामुळं तोच संदेश पण वेगळ्या पद्धतीनं असा असा असं तुकारामांच्या अभंगांची रचना. आता हा बघा अभंग. ह्या अभंगामध्ये परत एकदा म्हणजे माझा एक वाक्यातला अध्यात्माचा शास्त्राचा विचार म्हणजे अहंकाराचं निर्मूलन म्हणजेच अध्यात्म. अहंकाराचं निर्मूलन करून परत देहात राहायलाच पाहिजे. नम्रपणानं तर हे म्हणजेच अध्यात्म आहे. त्याच्या जोडीला बरोबर भक्ती येते तुमच्यामध्ये. जोडीला सद्गुण येतात. त्याच्या जोडीला सेवा येते. असं सगळं होत राहतं. पण मुख्य आहे ते स्वतःच्या अहंकाराशी असलेली लढाई म्हणजे अध्यात्म आहे. आणि त्याच्यासाठी मग संतांचा संघ आहे. त्याच्यासाठी विठ्ठलाची प्रतिमा आहे. विठ्ठलाचं नाम आहे. आणखीन कोणाला इतर असं कोणाचं नाम असेल. तुकाराम मग कसा हा विचार सांगतात बघा. थुंकोनिया मान दंभ करीतो कीर्तन. थुंकोनिया मान दंभ करीतो कीर्तन असं आहे ते. पण तो दंभ आधीच जोडून घ्यायला तुकारामांच्या बऱ्याच अभंगांची मोड जी असते ते छंद नीट ठेवायसाठी मीटर नीट ठेवायसाठी शब्द थोडासा पुढे ढकलतात तुकाराम, पण तो आपल्याला अर्थ करताना जोडून घ्यायला लागतो. इथे इथे मीटरनी वाचन असं आहे. थुंकोनिया मान दंभ करीतो कीर्तन असं असं आहे. पण दंभ कीर्तन कसा करेल. थुंकोनिया मान दंभ करीतो कीर्तन असा असा तो अर्थ आहे. तो नीट लावून घ्यायला लागतं. त्याची सवय लागते तुम्हाला. त्यांची मोड आहे ती मुद्दाम. तर थुंकोनिया म्हणजे खरंच थुंकोनिया. थुंकोनिया मान दंभ. थुंकून टाकतो सगळा मान सगळा दंभ. आणि मान म्हणजेच दंभ, यात काही वेगळा प्रकारच नाही. खोटा मान म्हणजे दंभ, पण खरा मान खोटा मान सगळंच मी थुंकून टाकतो. करीतो कीर्तन म्हणजे कीर्तन करायसाठीच. हे करीतो कीर्तन हे साधं स्टेटमेंट नाही आहे. कीर्तन करायचं. कीर्तन करायचं म्हणजे मान आणि दंभ बाजूला टाकायचं, फेकून द्यायचं. हे पहिली गोष्ट आहे. जो कोणी कीर्तन करत असेल असे कीर्तनकार मात्र प्रत्यक्षात अहंकारीच दिसतात. ते एवढी आमच्या वारकरी संप्रदायामध्ये पैसे घेऊन कीर्तन करणं हा हा अपराध समजलेला आहे. हा गुन्हा मानलेला आहे. पैसे घ्यायचे नाहीत कीर्तनाचे. तर आपल्याकडे आता लाखाच्या बोलीवर कीर्तनकारच पैसे घेतात अशी आपल्याकडे परिस्थिती. या सगळ्याबद्दल दिनकर शास्त्री भुकेले म्हणून एक अतिशय मोठे वारकरी संप्रदायातले संत आहेत. त्यांनी ह्याच्याबद्दल आवाज उठवला होता एका मुलाखतीमध्ये. त्यांच्यावर भयंकर टीका झाली. कारण असं स्पष्ट बोलणाऱ्याचं काही चालत नाही. पण भुकेलेंनी परत एकदा ही तुकारामांची भूमिका आहे ती मांडली की जे लोक पैशासाठी कीर्तन करतात ते नरकाला जातील. आपल्या वारकरी संप्रदायात पैसे घेऊन कीर्तन करणं नाही आहे. आणि म्हटल्यानंतर पैसे घेऊन कीर्तन करणाऱ्यांनी मोठा हल्ला महाराजांवर चढवला होता. तुम्हाला ती मुलाखत बघायला मिळेल यूट्यूबवर. दिनकर शास्त्री भुकेले म्हणून त्यांनी वारकरी संप्रदायावर चांगलं पुस्तक पण लिहिलं. थुंकोनिया मान दंभ करीतो कीर्तन. कीर्तन करायचं आहे ना तर मान आणि दंभ बाजूला ठेवला पाहिजे. लीन आणि नम्रच झालं पाहिजे त्या विठ्ठलासमोर. आणि मगच कीर्तन केलं पाहिजे. म्हणजे पायाशी बसून पदवी घ्यायची असं जे म्हटलेलं आहे ना तुकारामांनी. सतत विठ्ठलाचे पाय. पाय हा जो वारकरी संप्रदायानं पकडलेली गोष्ट आहे ना त्याचे चरणच म्हणाय. त्याच्यावर काय आमची पात्रताच नाही. आम्ही ते चरण तेवढे घेऊन बसला. त्यामध्येच लीनता आहे. थुंकोनिया मान दंभ करीतो कीर्तन. झालो उदासीन देही. बघा बरं कीर्तन करणाऱ्याचं क्वालिफिकेशन काय काय सांगितलं. झालो उदासीन देही. देही उदासीन असलं पाहिजे. देहाच्या मागं जो लागलेला आहे त्यानं कीर्तन करू नये. मग नाही तर तो दंभचंच कीर्तन असणार. झालो उदासीन देही एका वेळ चाड नाही. एक तो विठ्ठलच फक्त माझ्या प्रीतीचा, बाकी माझ्या प्रीतीचं काहीही नाही. एका वेळा चाड नाही. देहाला आणि देहाच्या संबंधानं जे येतं त्याची मला चाड नाही. मला चाड फक्त एकाच गोष्टीची, ते म्हणजे विठ्ठल, त्याची भक्ती, त्याचं प्रेम.
झालो उदासीन देही, एका वेळ चाड नाही. अर्थ अनर्थ सारिखा, करुणी ठेवीला पारिखा. पारिखा म्हणजे परका. अर्थ काय आणि अनर्थ काय, मला अर्थ साधला काय आणि अनर्थ साधला काय, मला लाभ झाला काय आणि हानी झाली काय, ह्याच्या पलीकडे मी पोचलोय. त्या दोन्हीला परक करून ठेवणं म्हणजे अध्यात्म आहे. तर तरच कीर्तन करा, नाही तर करू नका. आणि मग तुकाराम असं म्हणतात, असं आता माझं झालंय असं पण सांगतात. उपाधी वेगळा. उपाधी हा शब्द हा वेदांतातनं आलेला आहे. हा सगळा जो जीव आहे ना, तो जीव म्हणजे हा उपाधी उपाधीमुळे तो जीव झालेला आहे. तर जीव स्वतःला वेगळा समजायला लागलेला आहे, असं वेदांतामध्ये सांगितलेलंच. तर तुम्ही उपाधी वेगळे आहात. तुम्ही म्हणजे ती उपाधी नाही, देह ही सुद्धा उपाधी आहे. तुम्ही म्हणजे देह नाही असं म्हणजे काय, तर तुम्ही म्हणजे देह नाही. तुम्ही म्हणजे देहाच्या जोडीनं आलेले तुमच्या भाव भावना, विषय, वासना, संस्कार, काय निराशा, आशा, भविष्य, पूर्वजन्म आणि पुढचे जन्म, हे पण तुम्ही नाही आहात. सगळ्याच उपाधी टाकून द्यायच्या आहेत असं सांगितलेलं असल्यामुळं हे उपाधीमध्ये येतं. तर मान उपाधी हा जनरली आपण मान सन्मान म्हणून वापरतो. म्हणजे माझ्या मागं डॉक्टरेट लागलं तर त्याला आपण उपाधी म्हणून वापरतो. पण जे जे काही मला लागतं, माझं वर्णन करणारं विशेषणं लागतात, ती सगळीच उपाधी आहेत. आणि देह ही सगळ्यात मोठी उपाधी आहे, ती टाकून दिली पाहिजे असं वेदांत सांगतो. उपाधी वेगळा. आणि तुकारामांनी वेदांत आत्मसात करून त्याची भक्तीशी सांगड घालून सांगितलेलं आहे. उपाधी वेगळा. तुकाराम कसं सांगतात बघा, उपाधी वेगळा तुका राहिला सोवळा. अरे सोवळा जे आहे ना, हे ही ही ब्राह्मणी टर्म घेतलेली आहे बरोबर. आणि त्यांनी आपल्याला सगळ्यांना सांगतात, अरे सोवळा म्हणजे काय. सोवळा म्हणजे महाराला स्पर्श करत नाही, ह्याची सावली पडू देत नाही, त्याचं पाणी पित नाही, हा मूर्खपणा म्हणजे सोवळा नाही आहे. उपाधी वेगळा तुका राहिला सोवळा. हे तुकाराम हे सूत्रात्मक जे सांगतात, उपाधी वेगळा जो राहिला तो सोवळा, बाकीचे सगळे ओवळे. आणि हा विचार केवळ तुकारामांचा नाही आहे, हा चोखामेळापासून आणि आमच्या जनाबाईंपासून आलेला हा विचार आहे. त्यांच्या त्यांच्या अभंगामध्ये तुम्हाला अगदी हाच विचार दिसेल की जो तुकारामांनी इथे उमटवलेला आहे. परत ह्याचाच असाच विचार सांगणारा पुढचा अभंग आहे, पण तर शेड वेगळी आहे. बघा हा अभंग. भक्त ऐसे जाणा, जे देही उदास. मग अशी कीर्तनाच्या निमित्तानं सांगितलं. आता हे भक्त म्हणजे कोण. भक्तांना देही उदास असायला पाहिजे असं सांगितलं. आता हे एका बाजूला सांगतात, दुसऱ्या बाजूला देही उदास होणं शक्य नाही आहे. मग देहाचं जे काही करत असाल त्या प्रत्येक वेळी विठ्ठलाचं स्मरण करत जरा असं असं सांगणारे वेगळे काही अभंग आहेत. हे शक्यच नाही. आम्हाला देही उदास झालो महाराज, आम्ही काय सामान्य माणसं आहे, देही उदास होऊन जगायचं कसं, आम्ही काय संन्यासी थोडेच आहे, योगी थोडेच आहे. तर ते म्हणतात नाही, अरे पण विठ्ठलाचं नाम घेत कर, जे काय देहाचे प्रपंच करायचे ते हे वेगळ्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. पण इथे सांगणं सांगणं कसं आहे, भक्त ऐसे जाणा, जे देही उदास, गेले आशापाश निवारुनी. ज्यांना आशापाशच नाही आहे, आशेचा काही पाशच नाही आहे, ते म्हणजे भक्त. आणि ज्यांना फक्त परमेश्वराचीच आस आहे. काही काही अभंगामध्ये तुकारामांनी एवढं पॉवरफुली सांगितलेलं आहे की माझी आता अशी अवस्था झालेली आहे की परमेश्वराच्या कृपेची सुद्धा मला आस राहिली नाही आहे. असं असं अशा अशा पातळीला तुकारामांची भक्ती पोचलेली आहे की आता मला देवाची कृपा सुद्धा नको, असं असं झालेलं आहे. फक्त त्याचं नाम आहे की जे घ्यायची ताकद माझ्यामध्ये आहे. मी आहे तोपर्यंत मी नाम घेऊ शकतो. बस मला काहीच नको, मला कसलीच कृपा सुद्धा नको. इथंपर्यंत तुकाराम पोचले. इथं मात्र ते तसं म्हणतात, गेले आशापाश निवारुनी. मग त्यांचा विषय काय. विषय काय करायचा, देह म्हणजे देहाचे विषय आहेत ना. विषय तो त्यांचा झाला नारायण. एकच विषय. बाकी सगळं कमी विषय, कम कम अस्सल आहे माझ्या सगळ्या इंद्रियांचा. आणि हे सगळं त्यांनी त्यांनी तुकारामांचे अभंग इतके सुंदर आहेत की जिव्हेला असं सांगितलेलं आहे, इंद्रियांना असं सांगितलेलं आहे, नेत्रांना असं सांगितलेलं आहे, कानांना असं सांगितलं की विठोबाचंच नाव ऐक. जिव्हेला असं सांगितलं आहे, जिव्हे तू फक्त विठोबाचंच नाव घे. मनाला सांगितले तू फक्त विठोबाचं चिंतन कर. तर तो इथे आहे, विषय तो त्यांचा झाला नारायण. प्रत्येक वेळी मी विषय तो त्यांचा झाला नारायण म्हणजे नारायण हाच विषय झाला पाहिजे तुमचा, हे एक. आणि तुमचा विषय नारायण होणार नाही, कारण तुम्ही पोचायचं आहे अजून. तुमचे जे काही विषय असतील तिथे नारायण बघा. असा 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 हा साधनेतला प्रकार, भक्तीतला तुकारामाने सांगितलं. तुमचे जे काही विषय आहेत सगळ्या देहाच्या निगडीत चालू आहे, तुमचा प्रपंच सगळा संसार चालू आहे, चालू द्या. पण तिथे मात्र नारायण बघायला विसरू नका. नारायण हाच विषय करा, विषयात नारायण बघा. असं तुकारामांचा सोपा फॉर्म्युला आहे, वाटायला सोपा. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धन जन माता पिता. काही नाही, मला पैशाचं नाही, मला
लौकिकाचं नाही, मला आई नाही, मला बाप नाही, मला मुलं नाही, काय नाही, मला फक्त विठ्ठलाचंच तेवढी चाड असली पाहिजे, बाकी काही नसायला पाहिजे. आणि मग निर्वाणी गोविंद असे मागे पुढे अशा लोकांना पांडुरंग गोविंद आहे ना, तो सांभाळतो, असं आश्वासन तुकारामांनी दिलेलं आहे. भीती वाटते ना, विषय तो त्यांचा झाला नारायण, माझं करणार कोण, अशी भीती. त्या भीतीला, तेवढं भीतीला मागं ठेवा. अध्यात्माची दुसरी गोष्ट अशी आहे, एका बाजूला अहंकाराचं जसं जसा लॉस झाला पाहिजे, अहंकाराचं खच्चीकरण झालं पाहिजे, तसंच भीती पण संपली पाहिजे. आणि जर भीती आहे, तर भीती हे अहंकाराचं रूप आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. एक उद्धटपणा हा जसा अहंकार असतो, तसा खोटी नम्रता हा पण एक अहंकारच असतो. त्यामुळं हा, ते जे मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास असं म्हणून कठीण वज्रास भेदू ऐसे आहे, ते तर मऊ मेणावणी मध्ये नम्रता आहे. कठीण वज्रास भेदू ऐसे मध्ये आक्रमकपणा आहे. म्हणजे त्या दोन्ही वृत्ती आहेत त्यामध्ये, पण दोन्हीमध्ये अहंकार नसायलाच पाहिजे. अहंकार निवृत्त ज्याचा झालाय, तो दोन्ही वृत्ती त्या त्या परिस्थितीनुसार धारण करू शकतो, पण तो तिथे तिथे अडकून राहत नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन, धन जन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. मागं पुढं पांडुरंग तुमची काळजी घेईल, असं असं सांगतात. तुम्ही आता घाबरू नका, भीती सोडून द्या. कारण शरणागती हा जो महत्त्वाचा प्रकार आहे, अहंकार निर्मूलन म्हणजेच शरणागती. हे सगळे समानार्थी शब्द आहेत, म्हणजेच परमेश्वराची प्राप्ती. हे सगळे असं इक्वल टू इक्वल टू इक्वल टू असं मोठं इक्वेशन आहे. हे एकच इक्वेशन आहे. ए इज इक्वल टू बी इक्वल टू सी, असं असं म्हणतो ना, तसं एकच आहे. आता एक जरी शब्द तुम्ही धरून बसला तरी बाकीचं सगळं त्याच्या बरोबरीने येणार आहे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, ती कृपा तुमच्यावर आपोआपच होईल. तुम्ही काय काळजी करू नका. काहीच साकडे पडो नेदी. अहो, कुठल्याही प्रश्नात तुम्हाला तो टाकणारच नाही आहे. तुम्ही काही काळजी करू नका, फक्त स्वतःला शरण शरण यायची तयारी दाखवा. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्ये, घातलिया भये नरका जाणे. आता ही ओळ आहे ना, ही ही आपल्याला उद्देशून आहे का स्वतःला उद्देशून आहे का उपदेश करणाऱ्यांना उद्देशून आहे, असं बघायला लागतं. ही काय मी कुठे भय घालणार आणि मी काय करायला, मी तुमचं ऐकायला लागलोय फक्त. ते तुकाराम स्वतःशी बोलतायत आणि ते सांगतायत, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य. तुमचं जे सत्य कर्म आहे, तुम्ही जे करायला पाहिजे, त्यालाच मी सहाय्य होणार आहे. विनाकारण भीती मी घालणार नाही. आणि गुरुनं, अध्यात्मातल्या गुरुनं भीती घालू नये. सत्यकर्म जो भक्त करायला बसलाय त्याला सहाय्यपूर्वक व्हावं, असं माझा विचार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला भीती घालत नाही. तुम्ही हा अमुक भक्ती केली नाही तर तमुक होईल, अशी भीती घालणं हे अध्यात्म नाही. खरं अध्यात्म भीतीपोटी होऊच शकत नाही, हे सांगणारे संत आहेत. कसलीही भीती नाही त्या त्या त्यामुळं त्यामुळं प्राप्तीची पण काही काही इच्छा नाही. म्हणजे आमचं पांडुरंग पंढरपूरचं हे एकमेव दैवत आहे महाराष्ट्रातलं, कदाचित भारतातलं असेल, की जिथं नवस चालतच नाही, जिथं नवसच बोलला जात नाही. नवसच बोलला न जाणे हे भीती नसल्याचं केवढं लक्षण आहे. पांडुरंगाची फक्त एक, कारण पांडुरंग घेईल काळजी. पांडुरंगाने काय काळजी घ्यायची, मला मुलगा झाला पाहिजे, मला मुलगीच झाली पाहिजे, माझी सून पळून गेली ते आली, ते पांडुरंग बघेल. ते तुमचं ते तपशील घेऊन तुम्ही तिकडे जाऊ नका. अमुक एक गोष्ट करून देणे असं पांडुरंगाला सांगू नका. त्याचं तुमच्या हिताचं काय, तो त्याचं तो करेल. तो जे करेल त्यात पण हित समजा तुम्ही. निर्वाणे गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडो निधी. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साहे. तुमचं जे सत्यकर्म आहे ना, त्याला मी मदत करतोय. घातलिया भये नरका जाणे. मी तुम्हाला जर भीती घालायला लागलो ना, तर मला नरकाला जायला लागेल. भीती घालणं हा संतांचा स्वभाव नाही. तुम्हाला भीतीनं धाक झपटशानं काहीतरी करायला लावतील असे संत नाही. पण संतांना तुमची खरी कळवळ आहे, सत्यकर्माला सहाय्य आहे. आणि घाबरून तुम्ही करा असं असं आमचं म्हणणं नाही, असं असं तुकाराम सांगतो. आणखीन एक या संदर्भातला, 10-1 झाले, एक अभंग बघूया. हम्म, ब्राह्मण हा आहे, हा हा रुलिंग आहे. त्याच्यामध्ये तो धर्माची सत्ताच त्या ब्राह्मणाकडे आहे. आणि ब्राह्मण हा भूदेव समजला जातो आपल्या सगळ्या परंपरेमध्ये. त्यामुळे ब्राह्मण हा वर्तणुकीचा आदर्शच पाहिजे. त्या आदर्शापासून तो ढळला की त्याच्यावर सगळ्यांनी टीका केली आहे. मग आमच्या रामदासांनी टीका केलेली आहे, आमच्या नामदेवांनी टीका केलेली आहे, नाथांनी तर केलीच आहे. पण तुकारामांची टीका थोडीशी प्रखर अशी अशी टीका आहे. तुकाराम म्हणतात, आता ह्यात शिवीच दिली आहे बरं का, ती ऐका शांतपणानं. अभक्त ब्राह्मण, अभक्त ब्राह्मण म्हणलं की डोकं फिरतं त्यांचं. बाकीचा बहुजन समाजातला अभक्त आहे ते म्हणलं, अरे ते शूद्रच आहे, तो त्याच्या इंद्रियात जगणार आहे म्हणून तर शूद्र आहे. तो त्याच्या मांडीतून निर्माण झाला ना, तुम्ही वेदात सांगितले मांडीतून, म्हणतो तो तसाच असणार तो. ते सगळे आहे, आम्ही त्याला भक्ती सांगतोच आहे. अहो, तुम्ही ब्राह्मण म्हणून घेता आणि अभक्त असता, हे चालणार नाही. अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, कारण ते तोंडानं वेद सांगत असतो.
भक्ती नाही, तोंडानं वेद सांगायचं आणि तोंडानं मी ब्राह्मण आहे आणि तुम्ही शूद्र आहात, मला शिव नका सांगायचं, भेदाभेद करायचा. अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, इथं थांबत नाही. काय त्यासी रांड पसवली. आपण रांडीचा शिवी देतो, ती शिवी ब्राह्मणाला देऊन टाकली. कुठल्या ब्राह्मणाला? अभक्त ब्राह्मणाला देऊन टाकली. अभक्त ब्राह्मण हा शिवीच्याच लायकीचा आहे, असं तुकारामांचं म्हणणं. आणि मग कसं म्हणतात, वैष्णव चांभार धन्य त्याची माता. अहो, चांभार असतो ना, तो जर वैष्णव असेल तर धन्य त्याची माता. वैष्णव चांभार धन्य त्याची माता, शुद्ध उभयता कुळ याती. त्याची आई, त्याचा मुलगा विष्णूची पूजा करतायत ना, त्यांचं कुळ शुद्ध, त्यांचे याती शुद्ध. या ब्राह्मणांचं काय करायचं म्हणजे, ह्या अभक्त अहंकारी ब्राह्मण आहेत, जळो त्याचे तोंड. ऐसा हा निवाडा जालासे पुराणी. आणि ही सगळी प्रेरणा कुठून घेतली आहे? भागवत पुराणामधनं घेतलेली आहे त्यांनी. ऐसा हा निवाडा झालासे पुराणी, नव्हे माझी वाणी पदरीची. आणि हे अगदी खरं बोलतायत तुकाराम. तुकाराम नम्रपणानं असं सांगत नाहीत, हे माझं नाही, मी आपलं पुराणातलं सांगतोय तुम्हाला, असं म्हणत नाहीत. ते खरंच भागवत पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे. आपला अध्यात्माचा तुम्ही इतिहास बघितला तर श्रुती आणि स्मृतींचंच प्राबल्य होतं. त्यात पुराणाचं प्राबल्य हा आमच्या वेदव्यासांनी आमच्यावर केलेली कृपा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या वेदामध्ये आणि स्मृतीमध्ये, आणि गीता ही स्मृतीच आहे, स्त्रियांना, शूद्रांना, चंडाळांना अधिकार नाही. अध्यात्माचा अधिकार नाही, मुक्तीचा अधिकार नाही. तुम्ही मनुस्मृती वाचा, 3 वर्णांना मुक्तीचा अधिकार आहे. चौथ्या वर्णाला 3 वर्णांची सेवा कर असं सांगितलंय. त्या सेवेत तुझी मुक्ती येईल का? तुला वेगळी मुक्ती नाही. मरेपर्यंत तू आमचंच व्हायचं सगळं, आणि शिवणार नाही आम्ही तुला शिवणार नाही. तू आमचं चप्पल दुरुस्त करून द्यायचं, तू आमचा नांगर करून द्यायचा, आम्ही तुला शिवणार नाही. आणि तू आमची सेवा करायची, त्यातच तुझी मुक्ती, असं सांगितलेलं आहे. तो राग आहे सगळा, तो भाग वेगळा. पण ह्या स्मृतींनी आणि श्रुतींनी जो चांडाळाला सुद्धा अधिकार दिला नाही, शूद्राला दिला नाही, हे कुणी म्हणावं? हा तुकारामांना आलेला जो राग आहे, अधिकार आहे, हे बोलू शकतं, धाडस आहे, हे आमच्या ज्ञानोबांनी आम्हाला दिलेलं धाडस आहे. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की वेदा वेदासारखा संपन्न कोण नाही, आणि वेदासारखं कृपण पण कोण नाही, असं सांगितलेलं आहे. कृपण म्हणजे काय? चिक्कू आहे. वेदाकडे ज्ञान खूप आहे, पण वेद चिक्कू आहे असं म्हणलेलं आहे त्यांनी. का? कृपणू वेदा ऐसा आन नाही. कारण का? तर तो चौथ्या वर्णाच्या कानी लागत नाही, असं सांगितलं आहे ज्ञानदेवांनी. चौथ्या वर्णाचा अधिकार वेदांना नाही ना, मला ते वेद नकोत. म्हणून मी गीतेकडे येतो, कारण गीता ही सर्वांसाठीची आहे. पण ह्या सर्वांसाठीच्या आहे ज्या गीतेमध्ये, चारू तुला माहिती आहे, 8व्या अध्यायामध्ये अशा ओळी आहेत की तिथं त्या शूद्र चांडाळांना तेही नाही म्हणून सांगितलेलं आहे. तर ते हे असं सांगतात की काही नाही. भागवत पुराण जे आहे, हे पुराण आहे ना, हे ह्यांनी हे उलटं फिरवलेलं आहे. हिंदूंचा अध्यात्माचा शास्त्राचा इतिहास आहे ना, तो इतिहास बघितला तर खरा रिफॉर्म जो आहे पहिला, तो भागवतानं केलेला आहे. भागवत पुराणानं सर्वांना अधिकार दिला. आणि हे जे त्यांनी म्हणलंय, वैष्णव चांभार धन्य त्याची माता, शुद्ध उभयता कुळयाती, हा उद्गार भागवत पुराणातला आहे. सर्वांना मोक्ष रिकामा करून दिला, तो भागवत पुराणाने दिला. आणि तो तो वेदापेक्षा आणि स्मृतींपेक्षा फार वेगळं असं असं पुराण आहे. त्याच्यात लोकशाही आहेच आहे, आणि संत म्हणतात, संतांनी दुसरं काही केलेलं नाही. पण चांडाळाला मुक्तीचा अधिकार दिला भागवत धर्माने, तरी भागवत सांगितलंय संस्कृतमध्ये. संस्कृतचा अधिकार कुठे दिला? संस्कृतचा अधिकारच नाही. आणि भागवतात असं संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे की मग सर्वांना अधिकार आहे. उपयोग काय त्याचा? संतांनी बरोबर हे ओळखलं, आणि धन्याचा हा माल फोडिले भांडार जे म्हणलं आमच्या तुकारामांनी, की ते बरोबर संस्कृतमधलं मराठीत करायचा आग्रह धरला. आणि बहुजन समाजाला सगळं सांगितलं की काही नाही रे, अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड. भक्ती महत्वाची आहे. तुझ्याकडे भक्ती असली ना, तर तू काय, तू 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 पण तू ब्राह्मणच आहेस, असं असं सांगायला संतांनी सुरुवात केली. तुकाराम हे त्या पिढीतले त्या क्रमातले शेवटचे आहेत. आधीच्या संतांनी पण हे सांगितलंच आहे. ऐसा हा निवाडा झालासे पुराणी, नव्हे माझी वाणी पदरीची. तुका म्हणे आगी लागो थोरपणा. बघा बरं, हे तुकाराम संतापले की संतापतात फार. थोरपणाला आग लागो म्हणले. ब्राह्मणांच्या असू दे, कोण क्षत्रियांच्या असू दे, सवर्णांच्या असू दे, तुमचा थोरपणाला आग लागो. त्या थोरपणाचा उपयोग जर पांडुरंगाच्या पायी जर होत नसेल तर आग लागो. तुका म्हणे आगी लागो थोरपणा, दृष्टी त्या दुर्जना न पडो माझी. दुर्जन आहेत हे सगळे ब्राह्मण, ह्यांच्यावर दृष्टीसुद्धा माझी पडायला नको. म्हणजे ब्राह्मण असं म्हणतात ना, महाराजची दृष्टी माझ्यावर पडायला नको, शूद्राची सावली माझ्यावर पडायला नको. तुकाराम उलटच म्हणतात, अभक्त ब्राह्मणाची दृष्टीसुद्धा माझ्यावर पडायला नको. मला त्याची कृपा तर नकोच नको, मला त्याची दृष्टीसुद्धा माझ्यावर पडायला नको. असा एक निषेध अभक्तांबद्दलचा व्यक्त करून तुकाराम थांबलेले आहेत. आपण पण इथंच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.
रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.